आदित्य कार्यक्रम महाराष्ट्राच्या व्हिजनचा आहे आणि महाराष्ट्राच्या व्हिजनबद्दल आपल्याला नंतर जेवढा वेळ मिळेल तेवढं बोलायचं आहे. तेवढंच बोलायचं आहे. पण त्याआधी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या, ज्या नव्या कॉन्ट्रावर्सीज सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत आणि जर त्या प्रश्नांकडे न जाता मी जर व्हिजनच्याकडे गेलो तर ते काय बरं दिसणार नाही. त्यामुळं अर्थातच या आपल्या मुलाखतीची किंवा गप्पांची सुरुवात करताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. तो गेल्या 2-3 दिवसांपासून दिशा सॅलियन या प्रकरणानं शिवसेनेला आणि तुम्हा सगळ्यांना घेरण्याचे नव्यानं प्रयत्न सुरू झालेले आहेत. हा प्रश्न ह्या पद्धतीनं कधी उपस्थित होईल असं जेव्हा हे सगळं दिशा सॅलियनच्या मृत्यूचं प्रकरण झालं होतं तेव्हा असा चुकून तरी मनात विचार आला होता का? बघा, तुम्हाला सांगू का, आम्हाला खरं 2-3 अधिवेशन जे आत्ता मध्ये होऊन गेली तेव्हा आश्चर्य वाटत होतं की हेच परत भूत चालू कसं नाही केलं. कारण जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येतं तेव्हा काही कॉन्ट्रोवर्सी काढत राहतं. मग ते औरंगजेब असेल, त्याच्या आधी अबू आझमी होते, आता ते नाही तर कधी मी असतो. बदनामीचा प्रयत्न गेले 5 वर्ष सतत चालू राहिलेला आहे. म्हणजे व्हिजनबद्दल पण जर बोलायचं झालं, आज पहिला प्रश्न तुमचा हा येतोय, ह्याचं कारणच हे की भाजपकडे आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे व्हिजन नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी विषय भरकट ठेवायचा, विषय आपल्याला दुसरीकडे नेट राहायचं. ठीक आहे, ते करत राहतील. नाही, पण हा विषय खास करून जेव्हा त्या मुलीच्या वडिलांनीच जेव्हा आता कोर्टाकडे धाव घेतली आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की कोर्ट ज्या पद्धतीचे निर्देश देईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. कोर्टात आहे, कोर्टात बोलू, पण त्याचा व्हिजनशी काहीच संबंध येत नाही. नाही, पण ते बरोबर आहे. त्यामुळे आपण व्हिजनकडे जाण्यापूर्वी, कारण हे आत्ताचं सगळ्या माध्यमांमध्ये मी तुम्हाला का हे ओळखून आणून देत आहे, तुमच्या नजरेत का आणून देत आहे, हाच त्यांचा मुद्दा आहे की आपण आज ठीक आहे, आपण चॅनलवर बसलो आहे, कदाचित घरी गप्पा मारत बसू, तुम्ही नाही तर मी नाही तर दुसरं कोणतरी बसेल, पण महाराष्ट्रासाठी काही होतं आहे का, महाराष्ट्रात काही होतं आहे का, आणि महाराष्ट्रात ज्या काही दुर्घटना घडत आहेत, मग ते महिलांवर वाढते अत्याचार असतील, वाल्मिक कराडचा विषय असेल, खरा हक्का कोण आहे, एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला, इथपासून सुरू झालेलं ते कोणीतरी येऊन बोलतं की मराठी ही काही मुंबईची भाषा नाही आहे, घाटकोपरची भाषा वेगळी आहे, इथपासून औरंगजेबापर्यंत ह्या सगळ्या विषयांवर नेण्यासाठी हे आपल्याला रंगत ठेवलेलं आहे. ठेवू दे त्यांना. नाही, पण माझं काम एवढंच आहे की परत सगळ्यांना मुद्द्यावर आणायचं. तर आपण मुद्द्यावर जाण्यापूर्वी